श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 1 ते 31 जुलै मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जुलै महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवे बदल घेऊन येणार आहे? करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल की खर्चाचे प्रमाण वाढेल? प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक वातावरणात आनंद टिकून राहील का? आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात ग्रहांची साथ कितपत लाभदायक ठरेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृश्चिक राशीचे जुलै महिन्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नव्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. संयम, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास हा महिना यश, समाधान आणि प्रगतीचा ठरू शकतो. हा महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मेहनतीचे फळ, नवीन संधी आणि महत्त्वाचे निर्णय घेऊन येणारा ठरू शकतो. काही जुन्या अडचणींमधून मार्ग निघेल तर काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि संयम यांच्या बळावर अनेक क्षेत्रांत चांगली प्रगती साधता येईल. महिन्याच्या उत्तरार्धात काही अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता असून सकारात्मक विचार ठेवल्यास हा महिना यश आणि समाधान देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जुलै महिना उत्साहवर्धक राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा, शिस्त आणि सातत्यामुळे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन संधीबाबत सकारात्मक चर्चा होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगले पर्याय मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि व्यवसाय विस्ताराचे योग तयार होतील. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय किंवा नवीन शाखा सुरू करण्यासाठी काळ अनुकूल राहू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट व्यवहार आणि पारदर्शकता आवश्यक राहील. स्पर्धात्मक क्षेत्रात तुमच्या अनुभवाचा मोठा फायदा होईल. सरकारी कामे किंवा परवानग्यांमध्ये अडकलेली प्रकरणे पुढे सरकतील. महिन्याच्या मध्यात कामाचा ताण वाढेल, पण त्यातूनच मोठे यश मिळू शकते. कोणतेही महत्त्वाचे कागदपत्र काळजीपूर्वक तपासा. नवीन कौशल्य शिकण्यावर भर दिल्यास भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल. महिन्याच्या शेवटी एखादी आनंदाची व्यावसायिक बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना स्थिरतेकडे वाटचाल करणारा ठरू शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता असून आधी केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळू लागेल. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून नफा वाढेल आणि अतिरिक्त उत्पन्नाचे मार्गही उपलब्ध होऊ शकतात. खर्चाचे योग्य नियोजन केल्यास बचतीत वाढ होईल. घर, वाहन किंवा कुटुंबाच्या गरजांवर काही मोठा खर्च होऊ शकतो, पण तो आवश्यक स्वरूपाचा असेल. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. महिन्याच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवा. प्रत्येक खर्चाचा योग्य हिशोब ठेवल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. बचतीवर अधिक भर दिल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित राहील. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम आणि सहकार्य वाढेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये दोघेही एकमेकांचा सल्ला घ्याल. कुटुंबात शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभदायक ठरेल. छोट्या गोष्टींवरून वाद घालणे टाळा. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबासोबत प्रवास किंवा सहलीचे नियोजन होऊ शकते. जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या यशस्वीपणे पार पाडाल. महिन्याच्या शेवटी घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांसाठी हा महिना सकारात्मक राहू शकतो. प्रिय व्यक्तीसोबतचे नाते अधिक मजबूत होईल. संवाद आणि विश्वास वाढल्यामुळे जुने मतभेद दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबाची संमती मिळू शकते. विवाहाचा विचार करणाऱ्यांसाठी अनुकूल काळ राहील. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि अनावश्यक संशय टाळा. एकमेकांना वेळ दिल्यास नाते अधिक घट्ट होईल. महिन्याच्या मध्यावर थोडा भावनिक तणाव जाणवू शकतो, पण तो लवकरच दूर होईल. प्रिय व्यक्तीसोबत प्रवास किंवा खास वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रामाणिकपणा आणि संयमामुळे नात्यात स्थैर्य निर्माण होईल. महिन्याच्या शेवटी आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रगतीचा राहील.
अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल. अभ्यासाचे वेळापत्रक पाळल्यास अपेक्षित यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ संकेत मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा. सातत्यपूर्ण अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढेल. महिन्याच्या शेवटी परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा भविष्यात फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्यतः चांगला राहील, मात्र कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. बाहेरील अन्नाचे प्रमाण कमी ठेवा. योग, ध्यान आणि प्राणायाम यांचा नियमित सराव मानसिक शांतता देईल. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतल्यास मोठ्या समस्या टाळता येतील. प्रवासादरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्या. तणाव कमी करण्यासाठी आवडत्या छंदांना वेळ द्या. नियमित दिनचर्या पाळल्यास ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. महिन्याच्या शेवटी आरोग्यात चांगली सुधारणा जाणवेल. उपाय: दर मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करा आणि ओम हम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना लाल फळे किंवा अन्नदान करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय शांत मनाने घ्या. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे चांगले फळ मिळेल, तर कुटुंब आणि प्रेमसंबंधांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल आणि आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण महिना उत्साहात जाईल. संयम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर या महिन्यात अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि नव्या संधींचा ठरू शकतो. करिअर, व्यवसाय आणि शिक्षणात चांगले परिणाम मिळतील, तर कुटुंब आणि प्रेमसंबंधांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची नियमित काळजी घेतल्यास संपूर्ण महिना उत्साहात जाईल. संयम, आत्मविश्वास आणि योग्य नियोजन यांच्या बळावर अपेक्षित यश मिळवण्याची संधी या महिन्यात मिळू शकते. धन्यवाद.